पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जेव्हा परळीमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्घाटन केलं होतं तेव्हा मुख्यमंत्री यांनी स्वतः जाचक ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा केली होती। ती घोषणा हवेत विरलेली आहे। त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी सरसकट नुकसान भरपाई देण्यात येईल असं जाहीर केलं होतं। मात्र जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी जो अतिवृष्टी झाली, 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली, 100 mm-पेक्षा जास्त पाऊस, त्यामुळे सर्वांना सरसकट नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। मात्र ई पीक पाहणी असेल किंवा जाचक अटी ज्या आहेत त्यामुळे सरकारचं जे धोरण आहे तेच शेतकऱ्यांचं मरण आहे। याच्या निषेधार्थ आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यासमोर पितृपंधरवडा निमित्त साधून शासनाचं एक पितृजीवन घालून एक शासनाचा निषेध केलेला आहे। कारण मराठवाड्यामध्ये संपूर्ण जर पाहिलं तर ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी जास्त आत्महत्या करतो। मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये 150च्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। मात्र याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि शेतकरी जे धोरण अवलंबतोय सरकार ते शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांना त्रासदायक जास्त आहे। त्यामुळे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर विधिवत पितृजेवण घालून शासनाचा निषेध नोंदवला आहे।